नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी विश्वांबर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे चालू झालेली आहे आणि येत्या 2 महिन्यामध्ये आपल्याला ही सर्व KYC कंप्लीट करायची. तर ही KYC तुम्ही घर बसल्या तुमच्या कशा पद्धतीने पूर्ण करू शकता याची संपूर्ण A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे वेळोवेळी अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत असते. चला तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात आणि काय काय प्रोसेस कशी करायची आणि KYC आपल्याला कंप्लीट करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि या वेबसाईटवरती ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही यायचं आहे. यावर आल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पॉपअप तुम्हाला दिसेल, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्या ठिकाणावरून करू शकता. त्यानंतर अशा प्रकारचा पॉपअप ओपन होईल. यामध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक, जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी आहे त्यांचा आधार क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चर जो आहे तो कॅप्चर तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कॅप्चर टाकला, खाली आपल्याला आधार प्रमाणीकरण करण्यासाठी यस करायचं आहे. हे दिलेले खाली टर्म्स आणि कंडिशन वाचून घ्यायचे आहेत आणि सेंड OTPवर क्लिक करायचे. त्यानंतर त्या लाडक्या बहिणीच्या आधारला जो मोबाईल क्रमांक लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवला जाईल 6 अंकी आधारवरून. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांच्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा पॉपअप येईल आणि लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलेच्या आधार कार्डवर जर वडिलाचं नाव असेल तर आता या ठिकाणी वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर पतीचं नाव असेल तर पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. अशा पद्धतीनं त्यांचा आधार क्रमांक टाकून झाल्याच्या नंतर खाली कॅप्चर दिलेला आहे, तो ॲज इट इज जसाच्या तसा कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि परत आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची. हे डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे. मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे आणि परत आपल्याला OTP सेंड करायचा आहे. आता त्यांचे पती असतील किंवा वडील असतील, आधारवर ज्यांचं नाव असेल त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यांच्या आधारलाही मोबाईल क्रमांक लिंक पाहिजे. आता एक OTP येईल 6 अंकी, तो यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला वडिलांचे नाव असेल तर वडिलाचं नाव दिसेल, पतीचं असेल तर दिसेल. त्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे. तुम्ही कोणत्या कास्टमधून आहात ती कास्ट तुम्हाला यामध्ये निवडायची. या ठिकाणी सर्वसाधारण असेल तर सर्वसाधारण आणि कास्टमधून असाल तर ती तुम्हाला कास्ट निवडायची. ही निवडल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कुटुंबातलं कोणीही गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, सरकारी नोकरीमध्ये किंवा सेवानिवृत्त अशा प्रकारचं नाही किंवा आहे याची तुम्हाला आता इथं निवड करायची. तर आता या कुटुंबामध्ये कोणीही यांच्या घरातलं सरकारी नोकरीमध्ये नाही आहे, सेवानिवृत्त नाही आहे, म्हणून मी नाही करणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये जर असेल तर तुम्ही होय करू शकता आणि नसेल तर नाही यावरती क्लिक करायचे. तर नाही यावरती क्लिक करतो. आता समोर बघू शकता माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजे एक विवाहित म्हणजे आई आणि जर अविवाहित मुलगी असेल ती जर लाभ घेत असेल तर होय करा आणि जर कुटुंबातलं एकच जण लाभ घेत असेल तर नाही यावरती क्लिक करायचं आहे. नाही यावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली एक डिक्लेरेशन आहे. उपरोक्त क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती देण्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. टर्म्स आणि कंडिशनवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर बघू शकता लाडक्या बहिणींनो, सक्सेसफुली यशस्वीरित्या तुमची KYC जी आहे ते कंप्लीट झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. तर अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही घर बसल्या देखील तुमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची KYC तुम्ही करू शकणार आहात. अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. काही अडचण येत असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला
विसरू नका. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच परत व्हिडिओ तुम्हाला आमचे भेटत राहतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.